अंजीर उन्हाळ्यात येणारं हे पीक साधारण जानेवारी नंतर याचा मोसम सुरू होतो आणि नंतर पुढच्या उन्हाळ्याभर हे पीक राहतं. पण हे पीक विशेषतः ज्या भागात येत नाहीत त्या लोकांना एक क्युरिओसिटी असते की हे पीक नेमकं कोणत्या शेतात येतं, हे कसं घेतलं जातं, हे शेतकऱ्याची मशागत कशी करतात. अनेक प्रश्न आहेत. मी एका अशा शेतकऱ्याकडे आलो हे सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी, ज्यांनी खडकाळ मारळ रानावरती 10 लाखांचं पीक या सीझनमध्ये घेतलंय, या अंजीरमधून फक्त. अंजीरचे कॅरेट्स इथे आता भरतायत. त्याची विक्री पुण्याच्या बाजारपेठेत होईल. पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर तालुक्यातल्या गावात मी आता आहे. शेतकरी गणेश खटके माझ्यासोबत आहेत. बोलता बोलता बागेतले अंजीर तर खाणारच आहे, पण त्यांच्याकडून या अंजीरची पूर्ण स्टोरी सुद्धा मी जाणून घेणार आहे. कारण या पूर्ण बागेमध्ये ही बाग किती साधारण झाडांची आहे? ही साधारण 250 झाडांची बाग आहे. 250 झाडांची आहे. म्हणजे ही आणि ती समोरची मिळून समोरची 250 झाडांची, अशी 500 झाडांची. किती एकरचा प्लॉट आहे हा पूर्ण? हा साधारण एक 1.5 एकरचा प्लॉट आहे आणि वरचा 2 एकरचा प्लॉट आहे. अंजीर विषयी म्हणजे जे प्रश्न साधारण अंजीर शेतीविषयी तुमच्या मनात आहेत त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अंजीर बागेतले अंजीर तोडत खाताना मी त्यांच्याकडून जाणून घेणार आहे. समोर अंजीरची आणखी एक मोठी बाग आहे, तिथे झाडाखाली जाऊन आम्ही ही सगळी प्रश्नांची उत्तरं तुम्हाला सांगणार आहोत. अंजीरच्या बागेत एका मोठ्या आंब्याच्या झाडाखाली आम्ही आता बसलोय, कारण ऊन प्रचंड आहे आणि त्याच्यामुळे सावलीत बसून मी त्यांच्याकडून काही उत्तरं जाणून घेणार आहे. ही शेती तुम्ही जेव्हा सुरू केली किती वर्ष झाली साधारण याला? साधारण अंजीर शेतीला आपले 7 ते 8 वर्ष झाली. 8 वर्षात हे पीक आलं. हो हो. आणि शेती लावलं म्हणजे अंजीरची रोपं लावल्यानंतर किती दिवसात पीक यायला सुरुवात होते? साधारण 2 वर्षामध्ये पीक चालू होतं. 2 वर्षात पीक सुरू होतं. हो हो. आणि हे कसं 12 महिने पीक येतं की कसं? नाही, 12 महिने पीक येत नाही. साधारण हा एक साधारण 6 महिने पीक साधारण चालतं. म्हणजे वर्षातले 6 महिने येतं. हो हो हो. 6 महिने मशागत. त्यामध्ये सीझन धरावा लागतो. हा. ज्यावेळी तुम्हाला सुरुवातीला ज्यावेळेस अंजिराचं सीझन पकडायचे त्यावेळेस तुम्हाला पाणी सोडावं लागतं. अगोदर त्याच्यामध्ये 4-5 महिने पाणी तुम्हाला पूर्णपणे बंद करावं लागतं. पाणी गळती होती पूर्णपणे. नव्याने पालवी फुटून अंजिरा सीझन पकडला जातो. त्यावेळेस तुम्हाला खतं वगैरे अगोदर पूर्णपणे भरून पाणी सोडल्यानंतर अंजिराचा सीझन धरला जातो. आता साधारण सीझन संपत यायचा पिरियड आपण आलो आहोत. ओके, म्हणजे सीझनच्या एंडकडे आहोत. एंडकडे आहोत. सुरुवात झाली ती साधारण झाली जानेवारीमध्ये. जानेवारीमध्ये सुरुवात. आता 5वा महिना सुरू म्हणजे अजून 1 महिनाभर चालेल. Yes. आणि आता तुम्ही पाणी आणि त्या मशागतीचा विषय काढला, याला पाणी कसं देता तुम्ही, किंवा याला बियाणे खतं वगैरे कसे लागतात त्याला? ऍक्च्युली आम्ही पूर्णपणे हे सेंद्रिय खतं वापरून केलेलं आहे. हा. कोणत्या प्रकारचं आम्ही रासायनिक फर्टिलायझर वापरत नाही. पूर्णपणे कोंबड खत किंवा शेणखत आम्ही 100% करतो. आणि त्यामध्ये पाण्यामध्ये कसं बऱ्यापैकी आमच्याकडे भागामध्ये पाणी कमी असतं. आम्ही जे पूर्णपणे या डोंगरा भागामध्ये पाण्यासाठी आम्ही एक शेततळ केलेला आहे. साधारण इथून एक साधारण 4 किलोमीटर वरती बाजूच्या गावामध्ये विहीर तिकडे खोदून तिथून पाईपलाईन आणलेली असून समोर शेततळ केलेला आहे. शेततळ्यामधून पाणी आम्ही पूर्णपणे वापरतो आणि पाण्याचे कमी पाण्यामध्ये जास्त उत्पन्नाच्या हिशोबाने आम्ही पूर्णपणे ड्रिप सिस्टम केलेलं आहे पूर्णपणे अंजिराला यावा. काही वेळेस अंजिरामध्ये साधारण एखाद्या महिन्यामधून आम्ही 1-2 वेळा पाणी त्याला मोकळे सोडावं लागतं, कारण की अंजिराच्या पूर्णपणे ज्या पसरलेल्या असतात. बरोबर. सीताफळ वगैरे पूर्णपणे आम्ही ड्रिपनी पाणी देतो. अंजिरासाठी बऱ्यापैकी आम्ही पाणी कधी ओपन सोडवलं लागतं आणि कधी बऱ्यापैकी ड्रिपने कधी सोडतो. आता हे अंजीर शेतीमध्ये म्हणजे आता हा झाला पाणी आणि त्याच्या मशागतीचा टप्पा. ह्या 2.5 एकरची तुमची शेती आहे ना, 500 झाड आहेत तुमच्या साधारण. तर ह्या 500 झाडांसाठी किती लोक तुम्ही याच्यावर मेहनत घेता? आता साधारण आमच्याकडे बाहेरचे 2 ते 3 लोक आमच्याकडे फिक्समध्ये अंजिराच्या मशागतीसाठी फिक्समध्ये असतात. आणि ज्यावेळी अंजीर तोडायचे असतात त्यावेळी आमची पूर्ण कुटुंब त्यामध्ये इन्व्हॉल्वेशन होतं. पूर्ण आमची फॅमिली, आम्ही 8 ते 10 लोक त्यामध्ये इन्व्हॉल्वेशन असतात. आमचे वडील असतात, आमचे भाऊ बहिणी असतात, ते पूर्णपणे काका इन्व्हॉल्व होतं त्यामध्ये. खूप प्रचंड कष्ट आहे, कष्टाचं रुटीन मध्ये आहे. कारण की एवढ्या उन्हामध्ये याच्यामध्ये ते अंजीर तोडणं किंवा हे करणं शेतकऱ्याला कष्ट आहे. तुम्ही आणि प्रचंड तसा विचार जर केला तर जेवढ्या कष्टाच्या हिशोबाने त्यामध्ये तेवढं प्रॉफिट मार्जिन नाहीये. आता अंजिराला मागच्या साधारण 1-2 महिन्यापूर्वी मोदी साहेबांनी मानांकन वगैरे दिलं अंजिराचं त्याच्यामध्ये यामध्ये वगैरे. तर आता त्यामध्ये एक्सपोर्टला वगैरे लाईफ कमी आहे. तर याचं कसं अंजीर आज जर तोडला तर साधारण सेकंड डेला कम से कम कस्टमर पर्यंत जावं लागतो. बरोबर. आणि खूप नाजूक असतो. त्याला वरून जरी तोडताना जर काळजी न घेतली तरी अंजीर, आता तुम्ही तोडलाय अंजीर लगेच फुटला, त्यामुळे ती थोडीशी काळजी घ्यावी लागते. आणि जो अंजिराचा हे व्हाईट जो हे तयार होतो चीक त्यामध्ये, तर तो पूर्णपणे हातामध्ये पूर्ण हाताची पूर्ण साल पण जाते त्याच्यामध्ये. अशी परिस्थिती जे अंजीर तोडणं तुम्ही नखत वगैरे पूर्णपणे हे इन्फेक्शन होतं त्याचं पूर्ण चिकाचं. त्याच्यामुळे बऱ्यापैकी काही लोक ग्लोव्ज वापर करतात. ग्लोव्ज वापरले तर त्या अंजिरावरती कुठेतरी क्रॅशेस वगैरे पडू नये म्हणून ती काळजी घ्यावी लागते. आणि मार्केटला आम्हाला ऍक्च्युली पुणे मार्केट खूप जवळ आहे.
त्याच्यामुळे विक्री करणं सोपं पडतं. तर वास्तविक जर पाहिलं तर मुंबई मार्केटमध्ये अंजिराला खूप चांगल्या प्रकारे मागणी आहे. आता आम्ही आता या वर्षापासून बऱ्याचदा काय केलेलं आहे, काही पुण्यातले एक 100-200 लोकांची आमच्याकडे टीम झालेली आहे लोकांची. ते लोक आम्हाला डायरेक्टली फोनवरती ऑर्डर देतात, आम्ही त्यांना घरपोच अंजीर सेवा सुरू केलेली आहे. इथून पुढच्या काळात आमचा तो प्लॅनिंग आहे की सेंद्रिय पुण्यातल्या लोकांना, मुंबईच्या लोकांना सेंद्रिय माल मिळावा यासाठी आम्ही एक गावरान ॲग्रो फूड नावाने कंपनी केलेली आहे. त्या कंपनी मार्फत आमचा विचार चाललाय की तुम्ही जर ज्याप्रमाणे ऑनलाईन पद्धतीने तुम्ही जर शहरात मागवता ऑनलाईन ऑर्डर प्लेस केली तर तुम्हाला सेकंड डे अंजीर हा कुरिअरनी किंवा बसनी जे शक्य त्या गोष्टींनी पोहोचण्यासाठी आमचे त्यासाठी प्रयत्न चालू आहे. तर त्यासाठी आम्ही काही शेतकऱ्यांसोबत टाईप पण करतो, कारण एवढ्या स्केलमध्ये काम करायचे तर त्या गोष्टी करावं लागणार आहे. आणि आमच्याकडे आता तिकडे अंजिराचा असेल, या इथं ही सीताफळाची बाग आहे साईडला पूर्णपणे, आणि खालच्या साईडला डाळिंब चालू आहेत, चिक्कू लावलेले आहेत, आम्ही काही जांभूळ लावलेले आहेत, बोर लावलेले, पेरू लावलेले आहेत. म्हणजे आमचा विचार चालला की या पूर्णपणे आमच्या साधारण 20 एकर लँडवरती आम्ही पूर्णपणे वेगवेगळ्या प्रकारच्या फळबाग लागवड केलेली आहे. फ्युचरमध्ये असं प्लॅनिंग आहे की समजा काही शहरामधले लोक आमच्याकडे, माझे मित्रपरिवार आहेत, त्यांचा लँडचा व्यवसाय असल्यामुळे काही संपर्क आहे, तर ते लोक इकडे येतात. तर आल्यानंतर त्यांना जर शेतामध्ये आले तर गारव्याला बसले तर ते फिलिंग खूप वेगळं वाटतं. त्या हिशोबाने आम्ही थोडंसं बोध घेऊन त्यामधून आम्ही या जागेमध्ये ॲग्रो टुरिझमचं प्लॅनिंग आमचं थोडं चालू आहे. त्या हिशोबाने आम्ही आता त्या पद्धतीने बांधकामाची किंवा ह्याची तयारी, प्लॅनिंग वगैरे आमचं काम त्यावरती चालू आहे. तर साधारण उद्या जर कोणी बागेमध्ये आला तर त्याला एनी टाइम वर्षभरात कधी पण आला तर ऍटलिस्ट 1 ते 2 फळं त्याला लाईव्ह मध्ये तोडून खाता आली पाहिजे. बरोबर. अशा टाईपचं आमचं कन्सेप्ट वरती आम्ही काम करतो. 12 महिने फळ मिळाले पाहिजेत. हो, नक्कीच. म्हणजे यांनी आता ॲग्रो टुरिझमच्या दिशेने पाऊल टाकलंय. खरं तर अंजिराची शेती जरी मी दाखवत असलो तरी बाजूला बऱ्याच बागा आहेत, मोठं शेततळे यांनी केलंय, कारण हा जमिनीपासून वरचा भाग आहे, म्हणजे डोंगराळ भाग आहे, हा बाजूलाच मोठा डोंगर सुद्धा आहे. तर आता तुम्ही यावर्षी पीक साधारण 10 लाखात काहीतरी काढलं म्हणतो. हो, 10 लाख. याच्यात खर्च काय काय येतो तुम्हाला? साधारण मेजर खर्च कसं आहे माहिती का, मशागतीसाठी प्रचंड खर्च असतो. आता ठीक आहे, आमच्या इकडे साधन सामुग्री किंवा स्वतःचा ट्रॅक्टर वगैरे आमचा आहे, पण ह्याच्यामध्ये ज्यावेळेस आपण अंजीर बार धरायचा असतो त्याच्यावरती पूर्णपणे अंजिराच्या बाजूला पूर्णपणे जागा ही आपल्या कुदळीने यांनी पूर्ण उकरून हे करावं लागते, मशागत करावं लागते रुटीनमध्ये. आणि बाग दाट असल्यामुळे मधून प्रत्येक ट्रॅक्टर वगैरे फिरवणं शक्य होत नाही. ते मशागतीचं काम खूप हे आहे. खत भरण्याचं काम असेल किंवा ज्यावेळेस आपण कटिंग करतो झाडांची, वर्षभरानंतर एकदा कटिंग करावं लागतं, त्यावेळेस प्रत्येक फांदीला, प्रत्येक झाडाला कट करणं ते सुद्धा खूप काळजीचं काम आहे. तर ही अंजीर शेती नेमकी कशी येते, काय, ज्या भागात सहसा अंजीर येत नाही त्या भागातल्या लोकांना या विषयाची उत्सुकता असते की हे पीक नेमकं कसं घेतलं जातं. कारण तुम्ही शहरात गेलात तर हे अंजीर प्रचंड महाग विकलं जातं. यांच्याकडून जर इथून 100 रुपये किलोने नेलं जात असलं तरी प्रत्येक मार्केटमध्ये 200 रुपयापर्यंत, 200-250 रुपये किलोपर्यंत, 200-250 रुपयापर्यंत त्याचे रेट आहेत. त्यामुळे बाजारात महाग मिळणारं हे फळ आहे. उन्हाळ्यामध्ये याला प्रचंड मागणी असते. त्यामुळे फळबागांच्या या सगळ्या वनराईमधून ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, आणि तुम्हाला कधीही पाहिजे असेल, फिरायचं असेल तर तुम्ही या भागात येऊन फेरफटका मारू शकता, कारण या भागात फळबागा खूप मोठ्या प्रमाणात आहेत. तर या व्हिडिओ आपण इथेच थांबतोय. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा, फेसबुकला फॉलो करा, यूट्यूबला सबस्क्राईब करा.